हे सगळे जे काय आहेत भ्रष्टाचारी, म्हणून मी म्हटलं ना, मैं अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी. ही अशी सगळी भ्रष्ट जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, कमळाबाई. आम्ही म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, आम्ही बाळासाहेबांचे. अहो मोदीजी, बाळासाहेब 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 का तुमच्या वर्गात होते? हा, हिंदू हृदय सम्राट म्हणा पहिल्या प्रथम, हिंदू हृदय सम्राट. जे भाग्य तुम्हाला कधी मिळणार नाहीये, कारण स्वतः पदव्या लावून अंधभक्तांकडनं म्हणून घेणं हे अशी बाळासाहेबांची सवय नव्हती. जनतेने दिलेली त्यांना ती एक उपाधी होती. म्हणून एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि आता जे काही चाललंय, तुम्ही माझ्याकडनं गद्दारी करून घेऊन, हेच झालं. या गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत. हे म्हणून मी मिंद्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोर्टाच्या आधी जाहीर सभेमध्येच ती कबुली देऊन टाकली. या कटाचे सूत्रधार मोदीजी आणि शहा, त्यांनी का आपलं सरकार पाडलं? महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं? कारण आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसती. जर कोणी हिंमत केली असती ना, तर कोणी असता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असता, त्याचे डोळे हातात काढून त्याच्यात दिले असते मी. पण आत्ताची जी काही फेकड लोक गेलेत, अहो डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही. संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय. म्हणजे ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, तो छत्रपतींचा महाराष्ट्र, सुरतेचे 2 लोक दिवसा ढवळ्या लुटतायत आणि हे मिंदे शेपट्या हलवत तिकडे लाचारी करतायत. पण ते लाचार झाले म्हणून आपण लाचार झालोत? आपल्याला लाचार होऊन चालणार नाही. कारण सगळे आपले पूर्वज, अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, सगळे जे कोणी आहेत, सगळे साधू संत, अगदी लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याकडे बघत असतील. ज्या टिळकांनी तेव्हा इंग्रज सरकारच्या वेळेला भर कोर्टात सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे धाडस फक्त तेव्हा महाराष्ट्राने केलं होतं. एक मराठी माणूस लोकमान्य टिळकांच्या रूपाने तो सिंहाने ती गर्जना केली होती. मग तोच महाराष्ट्र आज काय करतोय टिळक बघत असतील. आणि महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की होय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी राखणारच. कोणी आला तरी आम्ही त्याला तो घेऊ देणार नाही. हे बाकीचे सगळे प्रांत उभे राहिलेलेच आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा संजय सिंग लढा देत आहेत, केजरीवाल आतमध्ये तुरुंगात आहेत. पण एक नारा संजय जी मुझे अच्छा लगा, जो आपने स्वागत के लिए आपके जो लोग आए थे, उन्होंने कहा जेल का बदला वोट से लेंगे. तुम्ही तुरुंगात टाकलं, आम्ही तुम्हाला मत देणार नाही, आम्ही तुम्हाला खाली खेचतो. आणि जे शेतकरी, मी तर आता उद्या पण जाणार आहे, परवा पण जाणार आहे, रोज माझ्या सभा होत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही तुमचे न्याय हक्क मागायला दिल्लीमध्ये चालला होतात, तुम्हाला येऊ दिलं नाही. दिल्लीमध्ये ज्या बंदुका चीनवरती रोखायला पाहिजे होत्या त्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवरती रोखल्यात. माझ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही अश्रुधूर सोडलेत, तारेची कुंपणे टाकली, खिळे टाकले. का तर नाही, माझा अन्नदाता, अन्न घेऊन या, दात्याला बाहेर ठेवा. शेतकऱ्याला येऊ नाही दिलं. आता शेतकऱ्यांनी शेतकरी बनून मतदान केलं पाहिजे. आणि ज्या मोदी सरकारने तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही, त्या मोदी सरकारला आता दिल्लीत तुम्ही परत येऊ द्यायचं नाही, शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मतदान केलं पाहिजे. आणि मला वाटतं की मशाल पुरेशी भडकलेली आहे. ज्या हातात मशाल आहे तो हात सुद्धा मजबूत आहे. आणि मजबूत हातामध्ये मशाल धरल्यानंतर विजयाचं रणशिंग हे आपण फुकलंच पाहिजे. विजयाचं रणशिंग फुकलंच पाहिजे. आणि म्हणून मी तमाम इथल्या जे काही आजूबाजूचे, अगदी अमोलचा सुद्धा वॉर्ड आहे, पुण्याचा आहे, सगळ्या वॉर्डामध्ये जसं सुप्रियाताई तू सांगितलं तसं मी सांगतोय, जिथे जिथे जी आपली उमेदवार मंडळी ज्या ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे असतील, काँग्रेसचा असतील हात, तर शिवसैनिकांनी हाताचं काम करायचं. जिकडे तुतारी फुकणारा मावळा असेल त्या राष्ट्रवादीचं काम शिवसैनिकांनी करायचं. आणि मशाल असेल तिकडे तर प्रश्नच नाही. मशाल अशी भडकली पाहिजे की त्याच्यामध्ये हुकुमशहाचं
आसन हे जळून भस्म झालं पाहिजे आणि 4 तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो होईल त्याच्यामध्ये मला हा मावळचा प्रांत सुद्धा पेटून उठलेला दिसला पाहिजे एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमें लाइक करें. मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें. बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.